दिवस झालं. कुठं ड्रॉप केला. कुठून ड्रॉप केलं? वास्कोमध्ये ड्रॉप केला. कुठून आलं होतं? पुण्यातून आलो होतो. हां पुण्यातून आलो होतो, वास्कोमध्ये ड्रॉप केलं. हां. भाडं गावत नव्हतं म्हणून सवारीवरचं बुकिंग घेतलं. कुठून बुकिंग घेतले? सवारीवरून. सांग ना सारखं काय ते. सवारी ॲप आहे. सवारी ॲप आहे. हां. सवारीवरून बुकिंग घेतलं. कुठलं बुकिंग घेतलं? इथलं इथलं म्हणजे कुठलं? हे कुठे आहे? वेना बीच काहीतरी. अंजुना बीच आहे. अंजुना बीच. बरं इथून कुठे जायचं? इथून यांना हैदराबादला जायचं होतं. 3 दिवस तो कुठे थांबला होता? मी तिथं थांबलो होतो आपला तिच्या बीचवर. वास्कोजवळ थांबलो होतो तिथं ब्रिजच्या साईडला. म्हणजे तू पुण्याहून वास्कोला ड्रॉप घेऊन ते पुण्याचं भाडं कसं आलं होतं? सवारीमध्ये झालं होतं. सवारीमध्ये आलो होतो. तिकडे 3 दिवस थांबलं आणि सवारीवाल्याने तुला इकडचं भाडं दिलं. हां. पण सवारी ॲप जो आहे तो गोव्यामध्ये इकडून भाडं न्यायला दिलं तुला. हां. तुझी गाडी कुठली आहे? पुण्याची. हां. पुण्याची गाडी अंजुनामधून आता तू हैदराबादला जाणार होता. हां. हैदराबादला जाणार होतो. तू ड्रॉप करून कशाला नाही गेलास पुण्याला? नाही, मला माहित नव्हतं ना इथं पिकअपला अलाउड नाही. आता आम्ही जर पुण्याला आलो ड्रॉप करून आम्ही खाली इकडे येतात ना. नाही, मला माहित असतं तर मी केला. तू आता किती दिवस झाले गाडी चालवतो? 11 महिने झाले. आता काय करायचं? नाही, मी नको म्हटलं तर मी जातो एमटी, काही प्रॉब्लेम नाही. आता हिजेर कोणाचो गोवाच्याला पळोवपाचो सवारी ॲपाचेर गाडी पळत ही पुन्हा रजिस्टर्ड गाडी. तुमकां नंबर दिसलो गाडीचो MH12 XM 4298. ही गाडी खंय वास्को येयल्ली पुण्याच्यान सवारी ॲपाचेर भाडें घेवन 3 दीस रावलो खंय तो ड्रायव्हर आनी आयज तो अंजुना येयला. अंजुनच्यान सवारी ॲपाचेर एक हैदराबाद भाडें ड्रॉप आसलें म्हणून तो हांगा व्हरपाक गेला. आतां हेंचें कशें कितें? सगळी इल्लिगल डीस चल्ल्या. गोंयान ॲप बेस्ड टॅक्सी चलना आनी हे सवारी कशी कितें भाडें घेता कोण जाणा. बुकींग दाखव काय आहे ती सवारीचं बुकींग दाखव. हे बुकिंग आहे. हे पळय सवारी ॲपाचें बुकींग आहे. सवारी ॲप हो गोंयान इल्लिगल चलता. ते गॅस्टांक व्हरपाक गाडयो जी भाडें घेवन येयल्ल्यो आसता हांगर पुण्याच्यान बेंगलोरच्यान त्या गाडयांक रावयता आनी हांगांतल्यान मागीर आउट ऑफ स्टेशन परत भाडें दिता. इकडचा नंबर आहे कुणाचा? आता कुठल्या नंबरवरतून कॉल आला होता तुला? आता फोन का? हां म्हणजे सवारीवाल्यांचा? हां. हां. तर या नंबरवाल्यान त्यांना फोन आला होता. हा फोन नंबर कुठला आहे? सवारीवाल्यांचा लँडलाईन नंबर आहे हो. हां. त्यांचा ते कुठे आहे ऑफिस यांचं? पुण्याला आहे, मुंबईला आहे आपलं मलाडला. आता मुंबई यांचे ऑफिस खंय आनी हे व्यवसाय करतात. आता कशें चल्ला कितें चल्ला तें कळना. आनी हांगर आमचो जो पारंपारीक वेवसाय आसा टॅक्सीचो तो हांगर सोंपा दिल्लो. आमकां हांगर भाडीच मेळना. पावसान बिलकूल भाडी ना आनी आयज खंय तरी हे ॲप बेस्ड टॅक्सी सवारी ॲप गाडयो हांगर चलता. आणखी काय आहे तेजें? आणि काही नाही. हां कॉल करा सवारीवाल्याला. त्यांनी बुकिंग कॅन्सल केली ना. काय आलं? बुकिंग न्यायला दिलेच नाही ना आम्ही. नाही, त्यांनी कॅन्सल केली. बट हां तेच रे तुम्ही बुकिंग न्यायला 3 दिवस थांबून इकडून बुकिंग घेऊन जाता. नाही, त्यांनी कॅन्सल केल्यामुळे हे झालं ना, त्यांचा नंबर गेला ना. अरे आता तू वास्को थांबला होता, इकडून भाडं आला म्हणून तू इकडे आला ना. सवारीवाल्याने तुला इकडून भाडं दिलं ना, ते इलिगल आहे ना. इकडे गोव्यामध्ये कुठलाच ॲप चालत नाही आणि सवारीवाले तुला भाडं कसं न्यायला देतं ना? नाही, मला माहीत नव्हतं ना म्हणून. कसं काय माहीत नव्हतं? आता आम्ही इकडून गोव्याहून पुण्याला आलो तर ड्रॉप करून जाणार, नाहीतर आमचा कस्टमरला घेऊन आलो होतो तर आमच्या कस्टमरला नेणार होतो. कसं चालतं ना? मला माहीत नव्हतं ना. आपण दुसऱ्याच्या राज्यामध्ये येऊन ना सर, मी घेऊन जातो म्हटलं का तुम्हाला? नाहीच म्हटलं ना, मी मना केल्यानंतर मी जातो म्हटलं ना. मिस्टेक आहे ना तुझी. हां, मिस्टेक. सवारीवाल्यांचं भाडं उचलायला गोव्यामध्ये इकडे आलं होतं तू. नाही, हां आलो होतो पण अलाउड नाही म्हणून मी नाही घेणार.